महाराष्ट्र कोणाचा मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर समाजकारणावर जे प्रभाव टाकू शकतात आणि महाराष्ट्राचा इतिहास जे बदलू शकतात ते नेते आपण पाहत आहात. आज 8वा भाग आहे आणि आज आपण महाराष्ट्र कोणाचा मध्ये भेटणार आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना. राज ठाकरे यांचं वैशिष्ट्य म्हणजे एक हाती कोणत्याही प्रकारचा कोणताही गॉडफादर नसताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 वर्षात हा म्हणता आपली संघटना पोचवली, एक प्रकारचा झंझावात निर्माण केला आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावी काळामध्ये आपण एक बदल घडवू शकतो याची नांदी केली. महाराष्ट्र कोणाचा हा कार्यक्रम जनतेचा आहे. शेवटी जनतेने ठरवायचंय की आपण कोणाला निवडणार आहोत. मतं आणि आपली भूमिका सर्व महत्त्वाचे नेते दिग्गज नेते इथे येऊन मांडणार आहेत. आज राज ठाकरे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अटकळी बांधल्या जात होत्या की तुम्ही कोणती भूमिका घेणार, तुम्ही सर्वसमावेशक भूमिका घेणार का, तुम्ही सर्व धर्म समभावाने जाणार का, तुम्ही शिवसेनेहून कोणते वेगळ्या प्रकारचं काम करणार. सुरुवातीचा काळ जो होता, पहिली सभा तुमची शिवाजी पार्कवर झाली होती आणि ती प्रचंड मोठी सभा होती. अशा प्रकारची सभा आत्ताच्या नजीकच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या बाळासाहेब ठाकरेंनंतर एक हाती कोणता नेता घेऊ शकला नाही, हे सर्वांनी मान्य केलं होतं. आणि मला तेव्हा आठवतं की सर्व वृत्तपत्रांचे मथळे होते तरुण हृदय सम्राट. 2 वर्षामध्ये तरुण हृदय सम्राट या तुमच्या मागे लागलेल्या विशेषणाचं मराठी हृदय सम्राट असा बदल झाला. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या, पण थोडक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी लढा, आंदोलन आणि मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणूस याच्या हक्कासाठी आवाज उठवण्याची नांदी सुरुवात परत एकदा तुम्ही केली. आता यातला जो परत एकदा आहे तो अशासाठी की शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळामध्ये याच प्रकारची लढाई लढण्याचं आश्वासन जनतेला शिवसेनेने दिलेलं होतं. आज परत असं करावं अशी वेळ तुमच्यावर का आली? मला असं वाटतं प्रश्न खूप मोठा आहे. त्याची उत्तर सर्वप्रथम आपण बघितलं पाहिजे की मी शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला पण हीच भूमिका मांडत होतो. त्यावेळेला झालेलं बिहारींचं आंदोलन रेल्वेचं तेव्हा मी शिवसेनेतच होतो. त्याच्यामुळे वेगळं आहे हे अशातला काही भाग नाही. महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या प्रगतीकडे बघितलं पाहिजे. मी माझ्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होतं की जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा. पण तो जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, पण तो घडलेला महाराष्ट्र कोणाच्या घशात घालायचा आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला जो स्थानिक भूमिपुत्र जो आहे किंवा महाराष्ट्रामधला जो नागरिक आहे, महाराष्ट्रामधला जो मराठी माणूस आहे, ह्याच्या उपयोगाला जर ती प्रगती येत नसेल तर करायचं काय त्या प्रगतीचं. आणि म्हणून मी पहिल्यांदा विचार केला की साफसफाई पहिली, प्रगतीनंतर. कारण कितीही तुम्ही काही गोष्टी करत राहिलात तरी हे परप्रांतातून येणारे लोंढे या सगळ्या गोष्टी खाऊन टाकतायत. तोच विचार मी करून आज माझी वाटचाल सुरू आहे. पण नेमकं म्हणजे याच्याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा असा नेहमी उपस्थित केला जातो की नेमकं कोणकोणत्या मुद्द्यावर हे आंदोलन जाणार आहे किंवा तुम्हाला ज्या गोष्टींच्या बद्दल असंतोष निर्माण करायचा आहे किंवा करता आहात तुम्ही, ते मुद्दे कोणते आहेत? आता सगळेच समोर येत आहेत ना, बरं का. म्हणजे अगदी आपण बघितलं तर 80% भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. ऍडमिशन पासून जर सगळ्या गोष्टी सुरू होणार असतील इकडे, मग ऍडमिशन मध्ये देखील जर समजा स्थानिक मुलांना, स्थानिक लोकांच्या मुलांना जर समजा इथे ऍडमिशन्स मिळणार नसेल आणि परप्रांतातून येणाऱ्या मुलांसाठी म्हणून जर समजा तुम्ही इथे ऍडमिशन देणार असाल तर इथल्या स्थानिक मुलांनी जायचं कुठे असा प्रश्न उभा राहतोच. इथपासूनच सगळी सुरुवात होते ना सगळ्या गोष्टींना. गरीब बिचारे जे लोक पोटासाठी येतात, म्हणजे बऱ्याच जणांनी माध्यमांनी असं मांडलं की गरीब बिचारे पोटासाठी लोक येतात, त्यांच्यावर तुमचा राग कशासाठी? काय उत्तर आहे त्याच्यावर? नाही, प्रश्न असा आहे ना की ज्या वेळेला मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव, मायावती येतात, इथे सभा घेतात मुंबईमध्ये, त्यावेळेला तोच गरीब बिचारा त्यांच्या सभांना जातो ना. प्रश्न असा आहे राजकीय ध्रुवीकरण या माध्यमातून होत आहे, हे आपण बघणार आहोत की नाही बघणार आहोत. कोणी काय काम केलं किंवा काय नाही काम केलं, उद्या हे ज्या पद्धतीने स्वतःची पॉकेट्स क्रिएट करतायत. आज बघा मुंबई महानगरपालिका, मी त्याशी 3 मेच्या सभेमध्ये बोललो, मुंबई महानगरपालिकेमध्ये आज किती बघा हे उपरे आहेत.
नगरसेवक इतर कुठच्या राज्यात एवढे नाही. कुठच्याच राज्यात नाही तुम्हाला मिळणार. जे आज मुंबई महानगरपालिकेत, उद्या ठाण्यामध्ये होणार, उद्या पुण्यामध्ये होणार, उद्या नाशिकमध्ये होणार, प्रत्येक ठिकाणी या गोष्टी होत राहणार. पण मग तुम्ही करणार काय? म्हणजे आता नाही, एक असं आहे की भारतीय घटना म्हणून एक आहे जे नेहमी सांगितलं जातं की भारतीय संविधान आहे, घटना आहे, घटनेने कोणालाही कुठेही जायला परवानगी दिली. तुम्ही नेमकं काय करणार? एका मर्यादेपलीकडे नाही, प्रकारचं माझं असं मत आहे की महाराष्ट्रामधले जे कायदे आहेत त्याची जर अंमलबजावणी झाली व्यवस्थित तर ह्या गोष्टी होणार नाहीत. जसं मी आता एक मुद्दा मांडला की मराठी पाट्यांचा, बरोबर आहे, प्रश्न असा आहे, आता हा वाचण्याशी संबंधित मुद्दा आहे, पण तो कायदा आहे ना, कायद्याची जर अंमलबजावणी जर होत नसेल, आज मला सांगा की हे तुमचे सिक्युरिटीचे येतात ना, सिक्युरिटी गार्ड, सिक्युरिटी एजन्सीज, म्हणजे तो जो त्यांचा ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की परप्रांतातल्या 5 पेक्षा जर समजा जास्ती एका माणसाला जर समजा तुम्ही कामावरती ठेवलं तर त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला वेगळी परमिशन घ्यावी लागते. तुम्हाला अशा प्रकारची काय म्हणतो आपण त्याला, परवानग्या आणि कायदे परवानग्या वगैरे परमिट्स त्यांना घ्यावी लागतात. ह्याचं कुठे पालन होतंय का? या सगळ्या गोष्टींचं कुठेच होताना दिसत नाही. मी ज्या गोष्टी बोलतोय त्या कायद्याच्या गोष्टी बोलतोय. जो महाराष्ट्र राज्याचा, आज महाराष्ट्र राज्याचा कायदा आहे की 80% स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. होतंय का तसं? इथल्या स्थानिक भूमिपुत्राला माहिती तरी असतं का कुठचे कारखाने येतात आणि कुठे नवीन जॉब्स आहेत? इथे दुसरा एक मुद्दा असा आहे की जे मराठी बुद्धिवंत आहेत, इंटेलेक्च्युअल्स आहेत, किंवा जे अति उच्च वर्गातले मराठी लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं असतं की हा मुद्दा ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये तितकासा लागू होत नाही आणि ग्लोबलायझेशनच्या काळात हे काय राज ठाकरे बोलतायत. नाही, कसलं ग्लोबलायझेशन म्हणजे मला अजून कळलं नाही. या सगळ्याच्यामध्ये चायना का नाही विचार करत? ग्लोबलाइज व्हायचं असेल, बरोबर आहे, चायना आपली सगळी भाषा पकडून बसलेला आहे, फ्रान्स आपली भाषा पकडून बसलेला आहे. आज दुर्दैवाने या देशामध्ये इतक्या भाषा आहेत ज्या जन्मापासूनच्या आहेत, अनेक वर्षापासूनच्या भाषा आहेत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जगामध्ये तुम्हाला जात असताना तुम्हाला तुमची भाषा कोणी सोडा म्हणून सांगते का? बाकीचे तामिळनाडूला कोण सांगत नाही, आंध्र प्रदेशला कोण सांगत नाही, कर्नाटकाला कोण सांगत नाही, केरळाला कोण सांगत नाही, गुजरातला हे उपदेश कोण देत नाही, बाकीच्या कुठच्याही प्रांतांना ही शिकवण दिली जात नाही. आम्ही फक्त ओरडलो की ग्लोबलायझेशन. इथे एक प्रश्न असा आहे राज की तुम्ही महाराष्ट्राचं म्हणून एक राजकीय कल्चर निर्माण झालेलं आहे, राजकीय संस्कृती निर्माण झालेली आहे, ती 1 मे 1960 नंतर हळूहळू त्याची उत्क्रांती होत गेलेली आहे. आज तुम्ही बघितलं तर प्रत्येक राजकीय पक्ष हा सर्व प्रकारच्या लोकांना, सर्व राज्यातल्या लोकांना, म्हणजे प्रत्येक, भारतीय जनता पक्ष घ्या, भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय पदाधिकारी भरपूर आहेत, जैन गुजराती भरपूर पदाधिकारी आहेत, त्यामुळे मधू चव्हाणांकडून शेट्टीनं बसवलं त्याने, किंवा आता म्हणजे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग झालेले आहेत. म्हणजे सर्वत्र, पुण्यामध्ये तर अशी परिस्थिती की काँग्रेसचे महत्वाचे सगळे पदाधिकारी अमराठी आहेत. या सगळ्या, पण हे केवळ काँग्रेस पुरतच मर्यादित नाही, भाजपामध्ये आहे, शिवसेनेमध्ये उपशाखा प्रमुख सगळे उत्तर भारतीय. आता इथे तुम्ही वेगळ्या प्रकारे जेव्हा बोलता, नाही, बरेचसे म्हणजे उत्तर भारतीय बरेचसे उपशाखा प्रमुख आहेत आणि यातला मर्म हे आहे, मुद्दा हा आहे की सर्व राजकीय पक्षांनी या प्रकारचं कल्चर महाराष्ट्रामध्ये आता स्वीकारलेलं आहे. तर तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने पाहता की या प्रकारच्या बदललेल्या कल्चरमध्ये पुन्हा आपण जो मुद्दा घेतो तो पुढे नेणार आहे, आपल्याला राजकीय भवितव्य निर्माण करणार आहे का मागे नेणार आहे की काय होणार आहे? तुम्ही कसं? माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं अस्तित्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्ट ही काही नगरसेवक, आमदार आणि खासदार याच गोष्टीवरती आपण तपासून घेतली पाहिजे अशाला काही भाग नसतो. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी सगळ्या गोष्टी असतील. प्रश्न असा आहे, गुजरातची निवडणूक ही गुजरात स्वाभिमानाच्या मुद्द्यावरती निवडली जाते. नरेंद्र मोदी हा मुद्दा लावतात, हिंदुत्व विसरून गेले आणि गुजरातचा अभिमान, गुजरातचा स्वाभिमान याच्यावरती ते इलेक्शन लढवतात. बाकीची राज्य स्वतःच्या भाषेवरती, स्वतःच्या मुद्द्यावरती इलेक्शन लढवतात. आपल्याकडचेच फक्त पिसल्या पाटकण्याचे आहेत. नको तिथे लाचार व्हायचं. 10.5 पावणे 11 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये आजही 8.5 पावणे 9 कोटी मराठी जनता राहते. ती 8.5 पावणे 9 कोटी मराठी जनता तुम्हाला महत्वाची वाटत नाही.
तुम्हाला 1.5-2 कोटी बाहेरून आलेल्या लोकांचं महत्व वाटतं तुम्हाला? पण इथे तुम्हाला मराठी जनतेबद्दल पण एक प्रश्न विचारावा असं वाटतो की मराठी जनतेला जेव्हा तुम्ही आवाहन करता तुम्हाला किती माणसं दिसतात? तुम्ही असं आवाहन मला वाटतं बऱ्याच दिवसांपूर्वी असं केलेलं आहे की मराठी बोला. तुम्हाला किती माणसं मराठी बोलतात? म्हणजे जर हे कोणाला उद्देशून तुम्ही मला बोलता? आज बघा, मी तुम्हाला सांगतो, अनेक ठिकाणून मला अशा रिएक्शन्स आल्या की आज लोक मॉलमध्ये जाताना पण मराठीमध्ये बोलायला लागले, टॅक्सीमध्ये जाताना पण मराठीमध्ये बोलायला लागले, रिक्षामध्ये बसताना मध्ये बोलायला लागले, आज दुकानात जाताना लोक मराठीमध्ये बोलायला लागले. आज रिॲक्शन अशा आल्या. पण त्याच जे जे दबकत दबकत चालू होतं इतके दिवस, इतकी वर्ष, ते आता उघडपणे बोलायला लागलेत लोक. पण त्याच वेळेला असंही एक आहे की मोठ्या प्रमाणावर वेगळे भाषिक कारागीर उद्योगपती महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांच्याशी बोलताना व्यवहाराची भाषा मराठी ठेवता येत नाही आपल्याला. यावर उपाय काय सांगता तुम्ही? याच्यावरती उपाय, आपण आपल्या भाषेमध्ये बोलावं. तो कामासाठी आलाय, आपण कामासाठी गेलेलो नाही आहोत. त्याला कामाची गरज आहे, तो भाषा शिकून घेणार. बाकीच्या राज्यांमध्ये हे ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्यांची गरज काम करणं अशी असते, म्हणून ते त्यांची भाषा शिकून घेतात. तुम्ही एकदा तुमच्या भाषेवरती जर ठाम राहिलात, घट्ट राहिलात, तर समोरचा तुमची भाषा शिकून घेतो. अनेक मारवाडी उद्योगपती कलकत्त्याला गेले आणि उद्योगधंदे सुरू केले, त्यांना बंगाली शिकावं लागलं. आज BMW सारखे कारखाने आज तामिळनाडूमध्ये जात आहेत, परदेशातली लोक तमिळ शिकतायत, जे तिकडे जात आहेत कामाला. ते तुम्ही तुमच्या भूमिकेवरती जर समजा ठाम असाल तर बाकीच्यांना झक मारत ती गोष्ट करावी लागते. हा शब्द तुमच्या चॅनलला चालतो की ना मला माहित नाही. आम्हाला सर्व काही चालतं. तुम्ही हा मुद्दा मांडलात, या प्रकारच्या तुमच्या सातत्याने आंदोलन घेणं आणि सातत्याने तुम्ही जे सांगता आहात, तुम्ही जे म्हणता की बऱ्याच लोकांना पटतंय, बरेच लोक अंमलात आणतायत, तुम्हाला असं वाटतं का की या प्रकारची तुमची भूमिका घेणं हे सार्वत्रिकरित्या महाराष्ट्रामध्ये राजकीय आणि सामाजिक बदलाची समीकरणं किंवा बदलाची नांदी घडू शकतात? 100%. आज मला सांगा, वर्तमानपत्र आपण ज्याला म्हणतो तो समाजाचा आरसा म्हणून आपण बघतो. त्याच वर्तमानपत्रांमध्ये येणारी अनेक पत्र ही काय सांगतात? म्हणजे माननीय बाळासाहेबांनी ज्या वेळेला हा मुद्दा जेव्हा काढला, किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या अगोदरपासून हा जेव्हापासून मुद्दा आहे, किंवा खास करून आपण शिवसेनेच्या जन्मापासून बघू, त्यावेळेला मुंबई आणि थोडा बहुत ठाण्यापुरता मर्यादित असलेला हा मुद्दा आज संपूर्ण महाराष्ट्रामधनं अनेक ठिकाणून त्याची पत्र येतात. काय ते लोकमनाचा काय कानोसा बिनोसा घेतात ना, लोकमानस वगैरे. काय लोकमानस. आता त्यावेळेला येणारी जी पत्र आहेत, तुम्ही बघा कुठून कुठून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं पत्र येत आहेत. आज परदेशामधनं पत्र येत आहेत. हा मुद्दा असा कसा गेला? याचं कारण मी जे बोललो ते प्रत्येकाच्या मनात होतं, म्हणूनच ते पसरलं. आणि ती गोष्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. आज आज तुम्ही रायगड जिल्ह्यामध्ये जा, आज तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये जा, तुम्ही कुठच्याही जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात जा, नाशिक जिल्ह्यात जा, ठाणे जिल्ह्यात जा, सगळीकडे ह्यांची मस्ती आहे. ह्यांची म्हणजे कोणाची? या UP बिहारवाल्यांची. सगळीकडे तुम्ही जाल तिथे हे घुसलेले आहेत. पण इथे अजून एक मुद्दा आहे. तुम्ही UP बिहार वाल्यांबद्दल बोलता, पण त्याच वेळेला असं दिसतं की जैनांनी पण मराठी माणसांना घरं नाकारतात. जैन बिल्डर अत्यंत चुकीचं आहे. जर अशा प्रकारे कुठे जर समजा प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये की कुठे ही नाकारतायत, हे लोक पण आले पाहिजेत आपल्याकडे, याची चर्चा होते. पण एक माणूस समजा तिकडे गेलाय आणि मला तिथे घर नाकारलं, मुळात पहिल्यांदा कायद्याने अशा प्रकारच्या तुम्ही सोसायट्या करूच शकत नाहीत. आज आपल्याकडे जे होतं ना मायनॉरिटी कॉलेजेस, मायनॉरिटी कॉलेज नावाची काही गोष्टच नाहीये. राज, या मुद्द्यावर अधिक आपण बोलणार आहोत एका छोट्या विश्रांतीनंतर. या छोट्या विश्रांतीनंतर महाराष्ट्र कोणाचा मध्ये परत एकदा राज ठाकरे. तुम्ही मायनॉरिटी कॉलेजेस बद्दल बोलत होता, मायनॉरिटी कॉलेजेसच्या मुद्द्यावर बोलत होता. तो काय आहे मुद्दा? नाही, कसं आहे, याच्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन जर समजा बघितलं, टाउन प्लॅनिंग जर समजा बघितलं, या टाउन प्लॅनिंगमध्ये एज्युकेशनसाठी, हॉस्पिटलसाठी, इतर गोष्टींसाठी जे प्लॉट्स रिझर्वड असतात, बरोबर, हे रिझर्व प्लॉट्स या लोकांना दिले गेले मायनॉरिटी कॉलेजेसना, म्हणजे स्वस्तात मिळाले. आणि इथे हे जातीच्या आधारावरती, हे प्रांताच्या आधारावरती हे मायनॉरिटी कॉलेजेस काढणार. जर तुम्हाला असले कुठचेही चोचले जर समजा पुरवायचे असतील, तुम्ही प्रायव्हेट एखादी लँड घ्या आणि तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही सरकारकडनं सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज घेणार, सरकारचे प्लॉट्स घेणार, जे साधारणपणे लोकसंख्येनुसार तिथे किती हॉस्पिटल आली पाहिजेत, किती कॉलेजेस आली पाहिजेत, असा एक आराखडा केलेला जो असतो,
ते प्लॉट्स तुम्ही घेणार आणि इतरांना ऍडमिशन देणार नाही तुम्ही. पण मग तुम्ही काय करणार अशा वेळेला? मग हेच तर सगळं खोदून काढलं पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेला काय आपल्या त्यांना काचा फोडल्या आणि ते आपले घाबरले ह्यातनं काही होणार नाही ना. सर्वच बाजूनी माझा जो आता काही चालू आहे ते सर्वच अंगाने ह्याच्यावरती काम चालू आहे. म्हणजे कुठच्या अंगाने? मग कायद्याचा पण आला, कोर्टाचाही आला, सगळ्याच गोष्टींचा आला. जशी हे बघा, जशी लढाई ही रस्त्यावरती लढावी लागेल तशीच ती कायद्यासमोर लढावी लागेल. सगळ्या अंगानेच लढून हे प्रश्न सुटणार आहेत. इथे एक दुसरा प्रश्न उभा राहतो की या प्रकारचं आंदोलन, एक मोठी मुवमेंट उभी केली, या गोष्टीला कोणीच नाकारू शकत नाही की महाराष्ट्रभर एक वेगळ्या प्रकारची मोहीम, आंदोलन, कोणाला पटो अथवा न पटो, मुद्दे मान्य असो वा नसो, तुम्ही उभी केलं हे मान्य करायला पाहिजे. परंतु या प्रकारचं आंदोलन, या प्रकारचे मुद्दे या प्रकारे उभं राहणं हे एका राजकीय पक्षासाठी पुरेसं आहे का? तर कसं आहे, मी परत तेच बोलतो ना, शेवटी माझ्या आतला राग, मराठी माणसाच्या आतला राग, ही गोष्ट कधीतरी बाहेर काढायलाच पाहिजे की नाही. की सगळ्याच गोष्टी कसं आलं, आतापर्यंत हीच गोष्ट होत राहिली आणि मग मतांचं राजकारण, नोटांचं राजकारण, याच्यावरतीच हे सगळे मुद्दे बाजूला पडले आणि मराठी माणूस बाहेर फेकला गेला. मी जी गोष्ट करतोय ही जर उद्या मराठी माणसाला पटली तर त्याच्याच भल्याचं आहे ते. शेवटी महाराष्ट्र राज्य कोणासाठी म्हणून ओळखलं जाणार आहे? मराठी माणसासाठी की अजून कोणासाठी? दुसरा एक मुद्दा असा आहे की राजकीय पक्ष म्हणून, मी तुम्हाला मगाशी जो आत्ता जो प्रश्न विचारला त्या संदर्भातच आहे की एक पेपरने एक मुंबईतल्या 50 इन्फ्लुएन्शियल माणसांची यादी जाहीर केली, वेगवेगळ्या क्षेत्रात. रतन टाटा नंबर 1 ला होते डीएनएने, 7व्या नंबरला तुम्ही होतात आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये नंबर 1 ला तुम्ही होतात. पण तुमचं व्यक्तिगत इन्फ्लुएन्शियल असणं हे तुमच्या राजकीय पक्षाचं इन्फ्लुएन्शियल असणं असं तुम्ही मानता का? याचं कारण मी तुम्हाला अधिक स्पष्ट करून सांगतो की तुमच्या पक्षामध्ये तुमची प्रतिमा, तुमचं या प्रकारचं रेटिंग असणं, ताकदवान नेता म्हणून, यापुढे जाऊन नंतरच्या संघटनात्मक पातळीवर नेत्यांची फळी, नेत्यांच्या मोठ्या प्रमाणावरच्या ऍक्टिव्हिटीज अशा प्रकारच्या दिसत नाहीत. तर तुम्ही याच्यावर काय म्हणाल? नाही राजू, कसं होतं, या सगळ्या गोष्टी आपण नीट बघितल्या पाहिजे. मी नेहमी हे सांगत आलो की शेवटी 100 वर्षाची काँग्रेस, 60 वर्षाची जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष पकडून एक, 40 वर्षाची शिवसेना, अजून काय कम्युनिस्ट पक्ष असेल तो किती वर्षाचा असेल वगैरे, ह्या सगळ्या राजकीय पक्षांची इतकी वर्ष आणि माझी 2.5 वर्ष, तुम्ही अशी तुलना करून बघा, मग तुम्हाला ते कळेल. पण त्याच्यात राज एक समस्या अशी आहे की जेव्हा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार किंवा जेव्हा तुम्ही आता यानंतरच्या काळामध्ये अगदी बरोबर. प्रश्न असा आहे की उद्या माझ्या बरोबरचे जे माझे सहकारी आहेत, उद्या ते वेगवेगळ्या पदांवरती गेले, ते उद्या जेव्हा निवडून येतील, ते काही नगरसेवक, आमदार, खासदार ज्या वेळेला होतील त्याच वेळेला त्यांची पण इमेज बनणारच आहे. आज बाकीच्या राजकीय पक्षामधले लोक नाहीतरी होते कोण? त्यांचं अस्तित्व काय होतं? त्यांना ज्या वेळेला ही पदं मिळाली त्याच वेळेला लोकांसमोर ते आले ना. त्यांनाही ज्या काही गोष्टी करून दाखवायच्या आहेत ते त्यांना पदं मिळाल्यानंतरच त्यांनी ती करून दाखवली आणि समाजामध्ये स्थान निर्माण केलं. माझे लोक आज कोऱ्या वाट्या आहेत, ते उद्या निवडून येतील, त्यांची इमेज ते तयार करतील. अजून एक मुद्दा असा आहे की शरद पवार आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत आणि इतर राजकीय नेते आहेत, म्हणजे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत, यांनी फार विचार करून निवडणुका जिंकण्याचं एक समीकरणं बनवलेली आहेत. ही जी समीकरणं आपण म्हणतो की तुम्ही म्हणतात की एवढे उत्तर भारतीय, एवढे गुजराती, ह्या जैनांना सांभाळलं, इथे शेट्टींना सांभाळलं, या पद्धतीने महाराष्ट्राचं जे राजकारण चालू आहे ते समीकरणं या सगळ्या दिग्गज नेत्यांनी पण नाकारले नाही. तुम्ही पाहाल की बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीच्या काळामध्ये जे धोरण स्वीकारलं होतं ते तत्काळ काही काळानंतर बदललं की त्यांच्या लक्षात आलं की राजकीय यश याने मिळू शकत नाही आणि नंतर ह्या बदललेल्या समीकरणावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. शरद पवारांनी तर त्याची व्यवस्थित समीकरणं जुळवली, त्यातले त्यांना मास्टर मानले जातात. इतरही राजकीय नेते या प्रकारे करत आले, यशवंतराव चव्हाणांपासून. तुम्हाला असं वाटतं की ही वजाबाकी करून तुम्हाला यश मिळू शकेल राजकीय? 85ला शिवसेनेने महानगरपालिका जिंकली. सतत पराभव 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 बघत, म्हणजे अगदी विधानसभेला पण 84ला बघितलं ते एक आमदार आला होता. 85ला मराठी माणसा जागा हो, तुझी मुंबई तुझ्यापासून हिरावली जाते, अशा प्रकारची छोटी पोस्टर्स काढली होती आणि मुंबई महानगरपालिका हातात मध्ये आली त्याला. आज हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे, तो त्यावेळेला नव्हता. आज हे परप्रांतीयांचे लोंढे हे काय मुंबई पुरता मर्यादित राहिलेली गोष्ट नाही.
आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट पसरलेली आहे. मी ज्या वेळेला अशा प्रकारचं ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेला महाराष्ट्रामधनं सगळीकडनं ज्यावेळेला रिॲक्शन्स आल्या, कित्येक ठिकाणी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पण नव्हते, लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेली प्रतिक्रिया होती दिलेली. हे कशाचंच होतं काय? हे कशामुळे झालं? का झालं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला कुठे घाई? तुम्हाला काही नाही? मला कुठे घाई? म्हणजे लोक म्हणतात मग 2009चं काय, मग 2014, अरे काय चाललंय काय? हे बघा, पहिली गोष्ट सांगतो, हे सगळे पैसे बिसे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. लोकांच्या मर्जीवरती आणि मतावरती हे सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. लोकांनी जर जनतेने महाराष्ट्राचे ठरवलं की ह्याच्या हातात जर समजा राज ठाकरेच्या हातात सत्ता द्यायची तर ते देतील, नाही ठरवलं तर नाही देणार. पण कोण कोण कसं वागत जातं म्हणून तुम्ही तसं रंग बदलत जायचं, मला झेपणार नाही, मला ते जमणार नाही. महाराष्ट्रामध्ये असलेले यूपी किंवा बिहारची जी माणसं आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारची माणसं आहेत. कामगार आहेत, प्रशासनामध्ये आहेत, आपले सेक्रेटरी पासून म्हणजे सेक्रेटरी लेवल पासून माणसं आहेत, राजकारणामध्ये आहेत, आणि दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार यांच्याशी थेट त्यांचे लागेबांधे आहेत. यांची ताकद, यांचा पैसा, यांचं बाहुबल याच्या पुढे तुम्ही किती पुरे पडणार आहात? मला असं वाटतं की ह्यांच्या सर्वांच्या शक्तीपेक्षा माझ्या महाराष्ट्रातली 10 कोटी मराठी जनता ही शक्ती खूप मोठी आहे. ती जर एकवटली ना तर हे काहीच करू शकणार नाहीत ना. आज महाराष्ट्रामधलं मराठी प्रशासन, मराठी पोलीस, बरं का, म्हणजे शासकीय अधिकारी सगळेच जेवढे मराठी आहेत, जेवढे तुमच्या विविध क्षेत्रांमधले जी मराठी लोक आहेत, पण त्यांना तसं वाटतं असं तुम्हाला वाटतं? आता वाटायला लागलंय. मला येणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरनं 100% त्यांना वाटतंय. आता त्यातले काही जण असतील की ज्यांना हाणामाऱ्या नको असतील किंवा काही नको असतील. आता साधी गोष्ट आहे ना, मला काय हौस नाही त्या हाणामाऱ्या करायची किंवा. इथे हा प्रश्न मी विचारतो, हाणामाऱ्यांचा तुम्ही विषय काढला म्हणून बऱ्याच लोकांचं असं मत असतं की राज ठाकरेंचा मुद्दा बरोबर आहे पण मार्ग चुकीचा आहे. मार्ग सांगा मला तुम्ही. आम्ही पहिला मार्ग निवडला निवेदनाचा. आता त्याच्यातली सोपी भाषा जर समजत नसेल तर दुसरा मार्ग सांगा ना. तुम्ही पाट्यांबद्दल बोलताय, सगळ्याच गोष्टींबद्दल. आता ते मर्सिडीज बेन्झच्या शाळेवरती झालं काय, त्या बाबतीत काय मुद्दा होता तुमचा? त्यांना अगोदर सांगितलं होतं की तिथे प्रत्येक शाळेमध्ये झेंडावंदन असतं 15 ऑगस्टला. तुम्ही मुलांना बोलवून तिकडे झेंडावंदन करायला पाहिजे. तुम्ही आजपर्यंत कधी केलं नाही, ते तुम्ही झेंडावंदन करावं. 15 ऑगस्ट आहे. निवेदन दिलं होतं अगोदर दिलं होतं निवेदन. करत नाही बोलले ते. आम्ही इथे यायचं, इथे लँड मिळवायची, इथे शाळा काढायच्या आणि याच देशाचा झेंडा आम्ही फडकवणार नाही म्हणून सांगायचं. आणि त्याच्यानंतर पोलीस आमच्या कार्यकर्त्यांना मारणार आणि त्यांच्या कोणी काय करणार नाही तिकडे. पण या बाबतीत तुमच्या कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर केसेस, म्हणजे या संपूर्ण आंदोलनाच्या काळात धरपकड झाली, केसेस झाल्या. या पद्धतीने हे आंदोलन दबलं जाईल असं प्रशासनाला, सरकारला किंवा विरोधी पक्षाला वाटतं. तुमचं स्वतःचं या बाजूने काय मत आहे? नाही, मूर्खपणाच आहे. म्हणजे अशी आंदोलनं दबली जात नसतात आणि ती दबली जाणार नाही. आणि हे मराठीचं आंदोलन तर नक्कीच नाही. एक तर प्रशासनाने अगोदर झालेली आंदोलनं सगळी चेक करून घ्यावीत. ज्या वेळेला दाबण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा प्रकारची गोष्ट, त्यावेळेला ते दुप्पट उसळलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी भानगडीत पण पडू नये. आणि मी हे कोणासाठी करतोय? माझ्यासाठी करतोय. ह्याच्यात काय माझा वैयक्तिक स्वार्थ आहे? मग प्रत्येकाला असं वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी राजकारण आहे आणि ह्याच्यामध्ये मग मतं मिळवण्याचा प्रत्येक गोष्ट तिकडेच येऊन थांबायला पाहिजे का? दुसरे त्याला अँगलच नसतात का कुठच्याही गोष्टीला? इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांशी तुमची चर्चा झाली का या मुद्द्यावर? बोलणं झालं का? होतं का? नाही बाबा, सध्या मी तसा अस्पृश्य आहे राजकारणात. पण मग तुमच्या बाजूने तुम्ही दरवाजे का नाही उघडले किंवा इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांना या गोष्टी समजावून मी सांगण्याचा काय दरवाजा उघडून असा उभा राहू की काय? सर्वसाधारणपणे असं आहे की विरोधी पक्ष हा कोणताही विरोधी बाजूकडनं म्हणजे कुठच्याही इतर पक्षाकडनं उचलला गेलेला आणि जनतेला आवडलेला किंवा जनता ज्याच्यावर उचलून उठली असा प्रश्न उचलतात. साधारण बघा तुम्ही, काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा गोवारी चेंगराचेंगरीत गेले होते आणि गोवारींचा हत्याकांड असं त्याला म्हणतात. तो मुद्दा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर उचलला होता आणि नंतर सत्ता जाण्यात, युती सत्ता येण्यामध्ये पण थोडा त्याचा हात होता. या सगळ्या गोष्टीमध्ये असंतोष लोकांमध्ये झाला त्याचा.
या मुद्द्यावर महाराष्ट्रभर तुम्ही जे आंदोलन केलं, महाराष्ट्रभर आंदोलन उभं राहिलं, याबाबत विरोधी पक्ष म्हणजे सेना, भारतीय जनता पक्ष तेवढ्या कळकळीने आणि तीव्रतेने उभे राहिले नाही, जबकि सरकारला कैचीत पकडण्याची किंवा कोंडीत पकडण्याची शक्यता होती. तुम्ही याचं विश्लेषण कसं करता? नाही, मला असं वाटतं इतरांची मतं काबीज करण्यामध्येच त्यांचं जास्ती लक्ष आता. इतरांची म्हणजे इतर समाजाची, मराठीतर. प्रश्न असा आहे, मला असं वाटतं हा मराठी माणसाचा अपमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या जीवावरती सत्ता येऊ शकत नाही. असं ह्याच्यापुढे नाही होणार. ह्याच्यापुढे मराठी माणसाच्या नावावरती सत्ता येणार. जे आजपर्यंत घडलं नव्हतं ते ह्याच्यापुढे तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि त्यांचं कसं आहे मला आज सांगा, समुद्रकिनारी राहणारी ही मराठी माणसं समुद्रकिनारी राहतात म्हणून यांची मेंदू सडके आहेत असं एक बिहारचा खासदार लोकसभेमध्ये बोलला. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले 48च्या 48 खासदार गप्प राहिले. एकाही खासदारांनी त्याला प्रतिक्रिया दिली नाही, प्रतिकार केला नाही, त्याच्यावरती काही बोलणं झालं नाही. लोक बोलताना, भाषण करताना सी डी देशमुखांची उदाहरणं द्यायची. कसा नेहरूंच्या तोंडावर राजीनामा फेकला आणि वगैरे, हे सगळं भाषणात ठीक. आणि तिथे धडधडीत अपमान होत असताना लोकसभेमध्ये 48 पैकी एकही खासदार बोलायला तयार नाही होत. का असं होतं? याचं कारण इतरांची मतं त्यातनं जातात. मराठी माणसाच्या मतावरती विश्वासच नाही. मराठी माणूस मराठी म्हणून एकवटून मतदान करू शकतो किंवा राज्य हातात देऊ शकतो असा विश्वासच नाही या लोकांचा. मला तोच विश्वास उभा करायचा आहे. इथे दुसरा एक प्रश्न उभा राहतो. अशा प्रकारे यश मिळवण्याकरता एका मजबूत संघटनेची आवश्यकता असते. संघटना म्हणजे पक्ष या अर्थाने नव्हे, संघटना म्हणजे खालीपर्यंत बांधलेली अचूक माणसं आणि सर्वदूर पसरलेलं अशा प्रकारचं एक जाळं माणसांचं. तुम्हाला काय वाटतं की या 2.5 वर्षात अशा प्रकारचं जाळं आणि अशा प्रकारची माणसं उभी करण्यात तुम्ही यशस्वी झालेले आहात? 100%. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता तुम्ही कुठकुठच्या अँगलने बघताय बरं का, हा वेगळा भाग. पण महाराष्ट्रामधल्या तुम्ही कोणत्याही तालुक्यामध्ये तुम्ही जाऊन विचारा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तुम्हाला कार्यकर्ता हा सापडणारच. प्रत्येक ठिकाणी कुठच्याही तालुक्यात तुम्ही जा. इतक्या कमी वेळामध्ये इतका सर्व दूर महाराष्ट्रामध्ये पसरलेला दुसरा पक्ष मला सांगा. इंडिपेंडेंट. मूळ पक्ष जो होता, म्हणजे अगोदर जो तुमचा जो पक्ष होता ज्यातून तुम्ही बाहेर पडलात, त्या पक्षाने तुमचं आंदोलन सुरू झाल्यावर मराठीचा मुद्दा परत हातात धरला. आता इथे गुंतागुंतीची प्रक्रिया एक लक्षात घ्या, राजकीय प्रक्रिया, की त्यांच्याकडे संघटना आहे, त्यांच्याकडे जनप्रतिनिधी आहेत, लोकसभेपासून राज्यसभेपासून इथे विधानसभेपर्यंत त्यांची माणसं निवडून आलेली आहेत, नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याकडे आहेत. आणि त्यांनी असा मुद्दा घेतल्यावर, म्हणजे त्यांनी आपला मुद्दा, आमचाच मूळ मुद्दा हा परत आम्ही घेतो आहोत, उसाळून उठा, पिसळून उठा, असं त्यांनी सुरुवात केल्यावर तुमच्या आवाजाकडे दुर्लक्ष होईल किंवा तुमच्या म्हणण्याला, तुमचा मुद्दा जो पुढे न्यायला तुम्हाला प्रचंड अडचणी निर्माण होतील किंवा हा मुद्दा त्या सक्षमपणे तुम्ही पुढे नेऊ शकणार नाही, अशी असुरक्षितता तुम्हाला कधी वाटते? कधीच नाही. ह्याचं मूळ कारण असं आहे की मी तो मुद्दा जेवढा पुढे नेऊ शकतो, रेटू शकतो, तितक्या प्रखरपणे ते मांडूच शकत नाहीत. कारण तेवढ्या प्रखरपणे जर ते मांडायला गेले तर त्यांची इतर मतं जातील. मला त्याची पर्वा नाही, पर्वा त्यांनाच आहे. आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जुना मुद्दा, आमचा जुना मुद्दा आहे, आमचा जुना मुद्दा आहे. 85 पासून ते 2008 पर्यंत आता महानगरपालिका मधली एक 5 वर्ष सोडली काँग्रेसची, तर इथे ह्यांच्याच हातात सत्ता आहे ना, शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या. मराठी पाट्यांचा आमचाच मुद्दा आहे. अरे मग अजून का नाही झाल्या? 85 ते 2008 मी ज्यावेळेला ही पत्र वाटली त्याच्यानंतर जयराज फाटकांनी 10 दिवसानंतर पत्र दिलं, 1 महिन्याची नोटीस दिली. त्याच्यानंतर हे तेच चालू आहे, आमचाच मुद्दा आहे. अरे मग मुद्दा संपला का नाही? तुम्ही संपवणार? 100%. कशा मार्गाने? तो आता मार्ग बघा तुम्ही. प्रश्न असा आहे, मगाशी मी सांगितलं, ज्याला जी भाषा कळते त्या भाषेमध्ये उत्तर देणार. निवेदन देऊन झालं, आता त्याच्यानंतर पण जर कळत नसेल तर आपण काय करणार? सुरुवातीला शिवसेनेच्या कुठच्याही इतर राज्यामध्ये हे ज्या वेळेला जातात उद्योगधंदा करायला, दुकानदार किंवा कोणीही, त्यावेळेला तिथल्या राज्याचे जे नियम आहेत ते पाळटानं, अटी पाळटानं. शिथिलता फक्त तुम्हाला महाराष्ट्रातच हवी का, मुंबईतच हवी का, पुण्यातच हवी का? इथे आल्यानंतर ह्यांना जग दिसतं आणि तिथे गेल्यानंतर बाकीच्या राज्यात तिथे काहीही होत नाही.
चिडी चाप सगळे बंद. तुमच्याबद्दल एक नेहमी शंका व्यक्त केली जाते आणि ती व्यक्त करायला रास्त कारण आहे आणि तर्क आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला तळमळीने आणि जोराने हाच मुद्दा मराठीचा आणि इथल्या स्थानिक माणसाचा मांडला आणि नंतर राजकीय सत्ता आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची पदं पक्षाला मिळताना दिसल्यावर त्यांनी या मुद्द्यावर जो युटर्न मारला तो आज तगायत. तुमच्या बाबतीत असं होणार नाही कशावरून? आता ह्याला काय काळच उत्तर देईल ना. आता ह्याला काय मी आता काय सांगू तुम्हाला तर इथे नाही होणार. आता काय सांगू आता ह्याला काळच उत्तर देईल. पण विश्वास ठेवावा. म्हणजे ज्या अडचणी त्यांना आल्या असतील किंवा त्यांना मुद्दे जे आले असतील तेच तुम्हाला येणार. तुम्ही युटर्न मारू शकता असं लोक म्हणूनच मी सांगतो ना की माणसं पूर्वानुभवाने अझम्पशन मी करतात. परत तेच सांगतो ना की 85 साल आणि 2008 साल याच्यामध्ये जेवढा फरक आहे बरं का, इथे जेवढा काळ गेला आणि जी मराठी माणसाची पिछेहाट जी गेल्या 20 वर्षामध्ये झालेली दिसतेय, जी आज मराठी माणसालाच दिसतेय. आजचा तुम्ही कॉलेजमधला तरुण देखील बघा. म्हणजे त्या दिवशी एका मला आता मी त्याचा शोध घेतो, एका कॉलेजमध्ये नाही शाळेमध्ये एक कोणीतरी बाई होत्या शिक्षिका. त्यांनी असं म्हटलं की वर्गात आल्यानंतर त्या काहीतरी संभाषण झालं त्यांचं मुलांबरोबर आणि काहीतरी कोणाच्या तरी मुलाला तिने उभं केलं. तो काही उत्तर नीट देऊ शकला नाही काहीतरी. त्यावेळेला त्या बाई त्यांना असं बोलल्या, यू ब्लडी महाराष्ट्रीयन्स. हे बोलल्यावरती ती सगळीच्या सगळी मुलं उभी राहिली आणि त्या बाईनं हाकलून दिलं. त्या आजही बाई त्यांना काढून टाकल्या आता काहीतरी 15-20 दिवसासाठी वगैरे आणि ती सगळ्या मुलांनी येऊन कंप्लेंट केली प्रिन्सिपलकडे. यू ब्लडी महाराष्ट्र असं समजा एक 20 वर्षापूर्वी बोलले असते तर अशी मुलं उभी राहिली असती का हो? म्हणजे तुम्ही यू टर्न मारणार नाही या नाही. मुळात पहिल्यांदा हे कुठपर्यंत पोहोचलंय ते बघा. ही पुण्यातली शाळा आहे. मी ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती त्या मला असं वाटतं त्या बाईंचं आडनाव काहीतरी खन्ना का काहीतरी आहे. म्हणजे ही ज्यावेळेला मुलं अशी गोष्ट बोलल्यानंतर ज्यावेळेला ती मुलं उभी राहतात त्या मुलांना उभं करायला राज ठाकरे नव्हता गेला. पण ती आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही मराठी आहोत ही भावना ही त्या वयात देखील जागृत होणं माझ्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरा एक मुद्दा असा आहे की उत्तरेच्या मनामध्ये हे ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे म्हणून हा प्रश्न विचारतो की उत्तरेच्या मनामध्ये महाराष्ट्रीय नेत्यांबद्दल महाराष्ट्रीय माणसाबद्दल आकस आहे आणि यावर अनेकदा महाराष्ट्रीय नेत्यांनी लोकसभेमध्ये सी डी देशमुखांचं तुम्ही उदाहरण दिलं, ते भाषणामध्ये सुद्धा हे म्हणून गेलेले आहेत आणि अनेकदा हे बोललेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलंय. हे असं असताना उत्तरेचा ज्याच्यावर पूर्णपणे डॉमिनन्स आहे, पूर्णपणे प्रभुत्व आहे, अशा सत्तेविरुद्ध तुम्ही कसे लढणार? कोणत्या साधनांनिशी लढणार आणि कोणत्या जनतेच्या बळावर लढणार? एका विश्रांतीनंतर या मुद्द्यावर आपण येणार आहोत. तोपर्यंत घेणार आहोत एक विश्रांती. विश्रांतीनंतर परत एकदा महाराष्ट्र कोणाचा मध्ये राज ठाकरे. जिथे उत्तरेच्या मनात महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रीय नेत्याबद्दल आकस आहे हे इतिहासकालापासून आहे आणि हे अनेकांनी लिहून ठेवलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेकांनी लिहून ठेवलेले सी डी देशमुखांचा राजीनाम्याचा जो उल्लेख केलात तुम्ही त्या राजीनाम्याच्या भाषणातही ते सगळं बोललेले आहेत या संदर्भात. उत्तरेची सत्ता आणि उत्तरेचे जे खासदार निवडून येतात त्यांची प्रचंड संख्या या प्रभुसत्तेविरुद्ध लढण्याच्या ताकदीबद्दल आपण बोलत होतो. या सगळ्या विरुद्ध या संपूर्ण प्रभुसत्तेविरुद्ध तुम्ही कोणत्या बळावर लढणार? माणसं, पैसे, सत्ता यातली कोणती गोष्ट तुमच्याकडे आहे की ज्याच्यासाठी, आणि तुमच्या बरोबर मित्रपक्ष सुद्धा नाही, अशा वेळेला कसे लढणार? ठाम विश्वास. हे प्रश्न नरेंद्र मोदींना कधी पडत नाहीत, चंद्राबाबू नायडूंना कधी पडत नाहीत, जयललितांना कधी पडत नाहीत, इतर ह्या सगळ्या नेत्यांना कोणालाही पडत नाहीत. आम्हीच कशाला उत्तरेचा विचार करत बसायचा? आणि एक पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे की दिल्लीचा पहिल्यापासून आपल्यावरती आकस आहे. मग त्या पद्धतीनेच आपण पुढे गेलं पाहिजे. हे बघा लक्षात घ्या, या देशाचे एक विभाजन आहे, एक दक्षिण भारत आणि एक उत्तर भारत. या दोन्ही भारतांमध्ये लटकलेले दोनच फक्त प्रदेश आहेत, एक महाराष्ट्र आणि गुजरात. द्विभाषिक. या गुजरातमध्ये गुजराती समाजाकडे पैसा आहे त्याच्यामुळे त्यांच्या हनवटीला हात लागतो. आमच्याकडे विद्वत्ता आहे त्याच्यामुळे डोक्याला हात लावण्याशिवाय पलीकडे काय नाहीच आहे.
आणि महाराष्ट्र हा विद्वान आहे, विद्वानांचा महाराष्ट्र आहे. त्याच्या बुद्धिमत्तेची भीती सतत वाटत आली या दिल्लीश्वरांना, सगळ्यांनाच पहिल्यापासून. आणि ह्या सगळ्या लोकांचं म्हणजे हे आपल्या ताटाखालची मांजरं होणार नाहीत असं तेव्हा वाटायचं. आता होतात फटकन, त्याला काय आता वेळ पण लागत नाही आता. पण अशा प्रकारचा हा भौगोलिक रचनेचा विषय आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची लॉबी नाही. महाराष्ट्रामध्ये असलेले, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे 48च्या 48 खासदार दिल्लीत गेले की 10 दिशांना यांची तोंड. पण ते जरी काही करत असले तरी मला असं वाटतं महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे, महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार ठाम आहे, माझा विश्वास ठाम आहे. त्या बळावरतीच पुढे जाईन मी. तुम्ही जनता जेव्हा असं म्हणता तर जनता मत देऊ शकते. आता एखादा पक्ष जेव्हा लढतो तेव्हा त्याला कार्यकर्त्याचं बळ मोठ्या प्रमाणावर लागतं आणि मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते लागतात. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस यांच्यामध्ये म्हणजे जे झेंडा घेतात, जे लढतात, जे आंदोलनं करतात, जे घोषणा देतात, जे सभा ऑर्गनाईज करू शकतात आणि सत्ता राबवू शकतात किंवा नेत्याची स्वप्न कल्पना प्रत्यक्षात आणू शकतात, या प्रकारचे कार्यकर्ते कोणत्या पक्षातनं तुमच्या पक्षात येताना तुम्हाला दिसतात किंवा अपेक्षित आहेत का? सामनामध्ये जसं छापून येत असं तुमच्या पक्षातनं शिवसेनेत लोक परत जातात. पहिली गोष्ट म्हणजे हे आपल्या स्वतःचं एक मुखपत्र म्हटल्यानंतर आपलीच 4 माणसं आणायची, बरं का, हे इथून आले आणि हे तिथून गेले, हे एवढे फोटो छापायचे. माझी आज 3 मेला दुसरी सभा झाली. अख्खं शिवाजी पार्क मैदान भरलं होतं ना, पुण्याला सभा झाली. हे कोण आले आणि कोण गेले स्वतःच ठरवायचं. आज हे इथून हे आले, या खिशातनं काढायचे आणि या खिशात घालायचे. माझ्याकडे असलेलं आज तुम्ही कुठेही चला ना माझ्याबरोबर, आज तुम्ही कुठच्याही भागामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या चला, मुंबईच्या चला, ठाण्याच्या चला, शिवसेनेकडे कार्यकर्त्यांचं, मराठी कार्यकर्त्यांचं बळ आहे पण ते मराठीच्या मुद्द्यावर लढत नाहीत, याची तुम्हाला खंत वाटते का? 100% लढवलेच जात नाहीत. पण मग त्याच्यावर तुम्ही काय करू शकता का? काय करणार त्याच्यावर? काय करणार? ते कार्य तेही आहे, ते माझेच आहेत. ते कोणत्या अर्थाने? सर्व अर्थाने. इथे दुसरा एक मुद्दा की नारायण राणे जेव्हा शिवसेना सोडून बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले तेव्हा सतत अशा अटकळी बांधल्या जात होत्या. म्हणजे त्याच्या अगोदरच्या थोड्या काळानंतर तुम्ही शिवसेनेतने बाहेर पडला किंवा नारायण राणे आणि राज ठाकरे यांचं राजकीय आतमध्ये समीकरणं जुळलेली आहेत. हे सतत अटकळी बांधल्या गेल्या, शिवसेनेतनं असं सतत प्रस्तुत करण्यात आलं आणि त्याच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. नेमकी परिस्थिती आज अशी परिस्थिती आहे की नारायण राणे काँग्रेसमध्ये सुद्धा अस्वस्थ आहेत, दुःखी आहेत, त्यांची मानखंडना होती आहे असं त्यांना वाटतं आहे. आणि तुम्ही तुमच्या पक्षाचं एक बेसिक पाया उभा करण्यात यशस्वी झालेले आहात. अशा वेळेला तुमच्या जुन्या सहकार्याबद्दल तुमचं मत काय आहे, भावना काय आहे? नाही, खरं मुळात नारायण राणे पण 2005 ची गोष्ट असेल नाही? हो, 2005 ला मी बाळासाहेबांचं पुस्तक करत होतो. मला 1 मिनिट देखील फुरसत नव्हती आणि साधारणपणे त्याच्या अगोदरचे किती महिने वर्ष गेली माझी ती फोटो वगैरे करण्यामध्ये. पण ते पुस्तकाचं संपूर्ण काम माझं जवळपास 7-8 महिने तर मी आतमध्ये कम्प्लीट गुंतूनच गेलो होतो. मे मध्ये त्याचं 11 मेला मला असं वाटतं त्याचं हे झालं, इनॉग्रेशन, प्रकाशन झालं. त्या 11 मेला मला नारायण राणे भेटले. त्या कार्यक्रमाला समोर तिथे मनोहर जोशींच्या बाजूला बसले होते, मी जेव्हा त्यांना भेटलो. 12 मेला का 13 मेला मी परदेशी गेलो ते प्रकाशन झाल्यानंतर. आणि 13 मेला मी गेल्यानंतर मला असं वाटतं मी 2 जून 3 जूनला काहीतरी आलो परत. तोपर्यंत नारायण राणे परदेशी गेले होते आणि ते काहीतरी जुलैमध्ये आले. आणि ते आले आणि हे सगळं सुरू झालं. त्याच्यामुळे माझं आणि त्यांचं काहीतरी ठरलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे मी कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. त्याच्यामुळे मी कुठच्या इतर राजकीय पक्षामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. आणि त्यावेळेला कोणाची म्हणजे मी लोकांना हे खरं तर खोटं वाटेल पण माझ्या डोक्यातही नव्हतं की मी काहीतरी वेगळा पक्ष काढीन किंवा मी बाहेर, काहीही डोक्यात नव्हतं माझ्या. राजकारणामध्ये अशा प्रकारच्या विधानांना खोटं समजतात पण त्याला काही इलाज नाही. पण माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. ते कशामुळे आलं डोक्यात? राग होता, प्रचंड राग होता.
नाही, ज्या पद्धतीने जे अपमान चालू होते किंवा ज्या गोष्टी चालू होत्या ह्याच्याबद्दल राग होता, पण पक्ष सोडावा असं डोक्यात पण नव्हतं माझ्या. म्हणजे जेव्हा राणे बाहेर पडले त्यावेळेलाही डोक्यात नव्हतं. पण कदाचित मी बाहेरच पडावं याच्यासाठी म्हणून ते ढकलण्याचे काही जणांचे प्रयत्न जे सुरू होते, नावं नाही घेणार. का माहितीच आहे ना आता जगाला, आता नावं घ्यायचं म्हणजे काय लग्न आहे का? बरं का, घास घ्यायला नावं घेऊन. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मला कल्पनाही नव्हती की ते अशा प्रकारचा निर्णय घेतील. किंबहुना मी त्यांच्याशी फोनवरती बोललेलो की म्हटलं नारायणराव असं करू नका. आता त्याच्यामुळे ती मगाची गोष्ट सांगत होतो की मी दुसऱ्या कुठच्याही पक्षामध्ये जाऊ शकत नव्हतो आणि ते स्वतंत्र पक्ष काढून वगैरे अशा पद्धतीची मानसिकता त्यांची नाही. त्याच्यामुळे हे दोन कसं येणार एकत्र, आताही कसं शक्य आहे ते? मग मला आता ते मुळात काय करतात हेच मला माहिती नाही. आता सगळीकडचे दरवाजे त्यांच्यासाठी आता बंद करून टाकलेले आहेत. आता निर्णय त्यांच्या हातात आहे. आता ते निर्णय काय करतात ते बघू पुढचं पुढे. येत्या लोकसभा निवडणुकीत आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शेवटी राजकीय पक्ष म्हणून म्हणजे प्रत्येकाला एक स्वतःचा कुळाचार असतो, तसा राजकीय पक्षाला एक स्वतःला काही धर्म आहेत. त्यातला निवडणुका लढवणे हा धर्म कोणत्याही राजकीय पक्षाला चुकलेला नाही. किंबहुना त्यासाठीच म्हणजे ते एक महत्वाचं काम आहे राजकीय पक्षाचं. सत्ता हस्तगत करून आपल्याला म्हणायचे जे मुद्दे आहेत ते अंमलबजावणीसाठी आपल्या हातात सत्ता घेणे हे राजकीय पक्षाचं धोरण असतं. लोकसभा निवडणुकी संदर्भात आणि त्यानंतर येणाऱ्या 2009च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात मैत्र्या आणि विरोध यांच्या संदर्भात तुमचं काही धोरण विचार काही ठरलेलं आहे का? नाही, काहीच नाही. मी मगाशी सांगितलं ना त्याप्रमाणे तसा बघायला गेलं तर आता या क्षणाला मी राजकीय दृष्ट्या अस्पृश्य आहे, कारण मराठी माणसाची बाजू घेतो ना. त्याच्यामुळे कुठच्याही राजकीय पक्षाला परवडणार नाही. आणि अशा हे बघा कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा युत्या आणि असा विचार करून तुम्ही पक्ष नाही वाढवू शकत हो, पक्ष मोठा नाही करू शकत. मला असं वाटतं मी स्वबळावरती निवडणुका लढवण्याचाच विचार करतो. उद्या भविष्यामध्ये काय कोण बरोबर येईल कोण बरोबर नाही येणार काहीच कल्पना नाही. पण आता याच्यात दुसरा एक मुद्दा होऊ शकतो की ज्यांचा अजेंडा तुमच्या बरोबर जात नाही. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो ज्याच्यामध्ये वास्तविकता नसली तरी उदाहरण म्हणून हे चपखल आहे. काँग्रेस सारखा पक्ष आहे ज्यांचे राष्ट्रीय धोरण आहे, किंवा भारतीय जनता पक्षासारखा पक्ष आहे ज्यांना राष्ट्रीय धोरण आहे आणि ते मराठी माणसासाठी महाराष्ट्र असं जे तुमची घोषणा आहे किंवा या प्रकारचं तुमचं धोरण आहे त्याच्याबरोबर फार काळ पावलं चालू शकत नाही. पण राजकीय अंडरस्टँडिंग किंवा मॅरेज ऑफ कन्व्हिनियन्स, सोयीचं लग्न असं करू पाहत असतील तर या संदर्भात या अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये तुमचा विचार कशा प्रकारे राहील? नाही, मला असं वाटतं की खरं तर आता माझ्या डोक्यात युतीचा कुठचाच विचार नाहीये आणि असली मॅरेजेस ही डिवोर्सकडेच जातात. माझं जे मत आहे किंवा मला ज्या पद्धतीने मी महाराष्ट्र बघतोय किंवा मला जो करायचा आहे बरं का, एक स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करायचा असेल आणि त्याच्यासाठी जर असली फक्त जर लग्न करायची असतील तर ती काय रोज करता येतील लग्न? जो प्रदेश विकास करतो, समृद्धीकडे जातो आणि वैभव प्राप्त करतो तो स्वाभिमानी सहजपणे बनतो. म्हणजे आज अमेरिकेला स्वाभिमानी वेगळं बनण्याची गरज नाही, कारण ते समृद्ध आहेत, त्यांना स्वाभिमानी ते आहेतच. मग त्यामुळे इथे असा एक मुद्दा उपस्थित होतो की तुम्ही जे संपूर्ण कार्यक्रम सांगता आहात साफसफाईचा, त्याच्यामध्ये विकासाचे मुद्दे घेत नाही तुम्ही, असा मोठा आक्षेप घेतला जातो की शेतीचा भाग आहे, असंघटित कामगारांचा भाग आहे, औद्योगिक क्षेत्र आहे, सेचचा मुद्दा आता आहे किंवा दुष्काळ आणि पूर या दोन्ही बाबींचा मुद्दा आहे. या विकासाचे मुद्दे या सगळ्यांवरती मी आतापर्यंत अनेक वेळा स्टेटमेंट्स देऊन झालेली आहेत. फक्त त्याच्यात दगडफेक न झाल्यामुळे कोणी फारशी दखल घेतली नाही. बरं का, शेतकऱ्यांचा मुद्दा असो, त्याच्या कर्जमाफीचा मुद्दा असो, इतर सगळे विषय असो, हे सगळे सांगितले गेले, पत्रकार परिषदांमध्ये बोललो गेलो. बरं का, पण कॉन्ट्रोवर्सी नाही ना त्याच्यात. काय तुमचं काय विचार आहे? माझं हे बघा, मी माझे विचार आता ह्याच्या अगोदर पण शेतीविषयी पण माझे मांडलेत. हे असली पॅकेजेस, हे काय ते कर्जमाफी आणि ह्याच्यातनं हे प्रश्न सुटणार नाहीत. मी अनेक वेळेला सांगत आलो की आपण वीज फुकट मागतो, अनेक वेळेला हे वचन देतात निवडणुकीच्या काळात, वीज फुकट देऊ, घर फुकट देऊ, हे फुकट देऊ, ते फुकट देऊ. करोडो वर्ष हा परमेश्वर फुकट पाणी देतोय, त्याचं नियोजन नाही करता आलं आम्हाला अजूनही. ज्याच्यावरती शेती अवलंबून, ज्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत, त्या पाण्याचं नियोजन नाही आम्हाला आतापर्यंत करता आलं. एकीकडे पूर आणि बाजूच्या गावात दुष्काळ आहे. अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना देशामध्ये प्रत्येक ठिकाणी असेल, पण महाराष्ट्रामध्ये आज तीच परिस्थिती आहे. वर्षानुवर्ष आम्ही त्याच मुद्द्यांवरती निवडणुका लढवतोय.
आज कुठच्याही तुम्ही तालुक्या मतदारसंघामध्ये जा, अनेक आमदार बदलले, विषय तेच आहेत. गावामध्ये पाणी नाही आणून दिला तर माझं नाव बदलीन, ही भाषणाची यांची सुरुवात. पाणी काही नाही आणि काहीच नाही. मग त्याशी मनमोहन सिंग आले आपले पंतप्रधान, आणि ते म्हणाले बारामतीसारखा विकास सगळ्याचा झाला पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे 4 वेळा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांच्या बारामती मतदारसंघाची डेव्हलपमेंट जेवढी होते तेवढी महाराष्ट्राची होत नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून मी ठरवलं की महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ आहे, मला छोट्या छोट्या मतदारसंघांमध्ये इंटरेस्ट नाही. पण मग तुम्ही निवडणूक लढवणार की नाही? ते पुढचं पुढे. पण खरं सांगू तुम्हाला, मी माझ्या मनाला कधी शिवत पण नाही हा विषय. आणि न शिवण्यामागचं कारणच लहानपणापासून झालेले संस्कार. पण इथे अजून एक पेचाचा मुद्दा उभा राहतो, मग असं तुम्ही बोलल्यामुळे, की बाळासाहेब ठाकरेंच्या त्यांनी असं एक केलं की त्यांनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही, त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही जेव्हा सत्ता आली तेव्हा, आणि मग त्यांच्या मनातलं जे होतं असं ते म्हणतात ते त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलं नाही. म्हणून एकीकडे सत्ता असतानाही आपल्याकडे सत्ता नाही हे कारण द्यायला ते मोकळे राहिले. असं तुम्ही तर करणार नाही ना? अनुभवातनं काही माणूस शिकतो की नाही? आपण अनुभवातनंच शिकत जातो. इतिहास कशासाठी वाचायचा? इतिहासाकडे का बघायचं? कारण त्याच्या परत चुका होऊ नयेत, त्याच्या गोष्टी परत होऊ नयेत. म्हणजे ती चूक आहे का बरोबर हे अगोदरचं बाळासाहेबांचं ठीक आहे, पण मुळात मी माझ्यावरती झालेले जे संस्कार, मी तुम्हाला मागे एकदा कधी उदाहरण दिलं मला आठवत नाही मला. मी एकदा मातोश्रीवरनं बाळासाहेब आणि आम्ही शिवसेना भवनला येणार होतो, आणि आमचे ड्रायव्हर होते, गाडी चालक माने म्हणून, ते आले नव्हते त्याशी गाडी चालवायला, म्हणून टॅक्सी मागवली. आणि इतक्यात महापौर, कोण त्यावेळेचे महापौर होते मला आता आठवत नाही, मला मनोहर जोशी होते का कोण, वामनराव माडिक होते, मला आता आठवत नाही. आणि त्यावेळी ती इम्पाला गाडी होती, इम्पाला काही मोठी गाडी होती ती, आणि ती लाल दिव्याची गाडी. आणि आम्ही, ती गाडी आली, बाळासाहेबांची चर्चा वगैरे झाली, आणि ते काय गाडीत बसणार नव्हते बाळासाहेब त्या महापौराच्या. मग मी, बाळासाहेब, नंतर अजून एक कोणतरी 2 जण बरोबर गार्ड होते, ते अशी टॅक्सी पुढे चालली आहे आणि इम्पाला लाल दिव्याची मागून चालली आहे. आता हे चित्र ज्यांनी पाहिलं असेल बरं का, त्याच्यामुळे मला महाराष्ट्र सुधारणं हे महत्वाचं आहे. मी लाल दिव्याच्या गाडीत बसणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत गौण छोटी गोष्ट आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या आंदोलनांच्या, तुम्हाला अटक झाली, त्याच्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला, या सगळ्या पार्श्वभूमीवर सतत युद्धसदृश्य परिस्थिती, सतत लढाई, सतत आंदोलनं, हे एका राजकीय नेता म्हणून, एक माणूस म्हणून तुम्हाला असुरक्षित करणारं वाटतं का? नाही, मला असं वाटतं मी लहानपणापासून या गोष्टी बघत आलेलो आहे, पाहत आलेली गोष्ट आहे. मी अनेक वेळेला लहानपणापासून बाळासाहेबांबरोबर अनेक ठिकाणी, मी ज्यावेळेला 12 वर्षानंतर भिवंडीमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी झाली त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर मीच होतो तिकडे. पनवेलला ज्यावेळेला चॅलेंज मिटिंग झाली त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर गाडीमध्ये मीच होतो, ज्यावेळेला आमच्या गाड्यांवरती दगडफेकही झाली होती. हे असे अनेक प्रसंग, अनेक घटना मी लहानपणापासून पाहत आलो होतो. त्याच्यामुळे अशी काही कधीच मनामध्ये भीती किंवा असं कधीच काही गोष्टी वाटली नाहीत मला. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, बाळासाहेबांचा तुम्ही विषय काढला, किंवा शिवसेना हे तुमचा पूर्वीचा पक्ष होता म्हणून, मुसलमानांबद्दल आपली भूमिका काय आहे? हे बघा, महाराष्ट्रामधले जर मुसलमान तुम्ही जर बघितलेत तर हे मराठी मुसलमान हे सुसंस्कृत आहेत. आज जो प्रॉब्लेम सुरू आहे हा साधारणपणे युपी, बिहार, बांगलादेश वगैरे इकडनं, पाकिस्तान इकडनं येणारे जे आलेले मुसलमान आहेत या आपल्या ठिकाणी, ज्यांनी ही पॉकेट्स बनवलेली आहे, तिकडनं ही सगळी धांदल सुरू आहे. आज मला अनेक माहिती आहेत की जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, राष्ट्रवादी पक्षातले नाहीत, राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, ज्यांना ह्या गोष्टी चालत नाहीत, ज्यांना या गोष्टी आवडत नाहीत, अत्यंत स्पष्टपणे बोलणारे असे अनेक मुसलमान आहेत. पण ते तुमच्या बरोबर यायला तयार आहेत? आहेतच की बरोबर. आता मध्यंतरी देवनार का इकडे कुठेतरी जी दंगल झाली, तिथले पण काढून बघा ना, सगळे उत्तर प्रदेश, आझमगड, बिझमगड इकडचे सगळे आहेत. ही संस्कृती, हा संस्कृती मधला फरक आहे. इथे एक तुमचा एक मुद्दा मला
पुढे न्यायचं आहे आणि त्याच्यावर प्रश्न विचारायचा आहे की आझमगडचा तुम्ही उल्लेख केला आणि अबू आझमीनी जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा अबू आझमी म्हणले की आम्ही आझमगडहून 20,000 माणसं आणू. त्या बापाचा माल आहे काय? इथे एक मुद्दा असा आहे की खरोखर असं तुम्ही पाहिलं की या पट्ट्यातले अनेक माणसं पोलीस रेकॉर्डवर तुम्ही पाहिली तर 2,000 पासून 20,000 पर्यंत शार्प शूटर सुद्धा मिळू शकतात, माणसांना सुद्धा ते मारू शकतात. अशा प्रकारची गुन्हेगारी रेकॉर्ड असलेली माणसं अनेक येतात महाराष्ट्रामध्ये. कार्यकर्ता म्हणजे महाराष्ट्रातला जो मराठी कार्यकर्ता आहे त्याला घर असतं, त्याला कुटुंब असतं. हा कार्यकर्ता या कोणत्याही प्रकारची बॅकग्राऊंड आणि कोणत्याही प्रकारचा त्यांचा पुरावा रेकॉर्ड नसलेल्या माणसांशी कसा लढणार? म्हणजे यातला ज्या पद्धतीने मी सांगतोय की ज्या पद्धतीने ज्यांच्याशी लढायचंय ना त्यांच्याशी तशी माणसं पण आहेत आमच्याकडे महाराष्ट्रात. कोणी महाराष्ट्र लेचा पेचा समजू नये. तुम्ही जी कॅटेगरी मागाल ती कॅटेगरी आमच्याकडे पण आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र कुठेच कमी नाही. मग तुम्ही IT काढा नाही तर अजून दुसरं काही काढा. तुम्हाला समांतर सरकार चालवू नका असा विविध पक्षांनी, सत्ताधारी पक्षांनी, सत्ताधारी नेत्यांनी इशारा दिला होता. त्यावर तुमची प्रतिक्रियाही तुम्ही दिली होती. पण ती विस्तारानं जर सांगायची तर नेमकं काय? मुळात ह्या गोष्टी मला का करायला लागतायत याचा पहिला सरकारने विचार करायला पाहिजे. मी आज ज्या गोष्टी बोलतोय त्या कायद्याच्या गोष्टी बोलतोय. त्या कायद्याची अंमलबजावणी जर समजा सरकार करत नसेल आणि जर इतर कुठचा पक्ष करत असेल त्याला सरकार काय म्हणणार? प्रतिसरकार चालू नका. अरे मग तुम्ही करा. इतर राज्यांमध्ये जर त्यांची भाषा जर पहिलीपासून सक्तीची असेल तर महाराष्ट्रामध्ये मराठी का नाही? म्हणजे सगळ्या सवलती महाराष्ट्र सरकारकडनं घ्यायच्या आणि परत मराठी माणसालाच ठेंगा दाखवायचा. मुंबईच्या अध्यक्षपदी, मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी कृपाशंकर सिंग यांची निवड काँग्रेसने आता जाहीर केलेली आहे. हे तुम्हाला उत्तर आहे का काँग्रेसचं? मला असं वाटतं की हा काँग्रेसने केलेला ढळढळीत मराठी माणसाचा अपमान आहे. म्हणजे ज्या गोष्टी घडल्या त्याच्यानंतर बघा तुमच्यावरती कसं आम्ही माणूस आणून ठेवतो ते काँग्रेस पक्षावरती. म्हणजे मुंबईला काय फरक पडत नाही कृपाशंकर येऊन तर अजून कोणी येऊ. पण काँग्रेसमधले जे कार्यकर्ते, मराठी कार्यकर्ते आहेत त्यांच्या डोक्यावर कोणाला आणून बसवला? ते एका युपीवाल्याला. आता प्रश्न काँग्रेसमधल्या मराठी लोकांचा आहे, मराठी कार्यकर्त्यांचा आहे. त्यांनीच विचार करावा. पण मग ह्यातलं इतर पक्षातले जे मराठी कार्यकर्ते आणि मराठी नेते आहेत यांना तुमच्या या भूमिकेबद्दल आस्था, प्रेम, सहानुभूती वाटत असल्याचं कोणतं लक्षण चिन्ह दिसतं का तुम्हाला? का त्यांचं कंडिशनिंग पक्क झालेलं आहे? नाही ना, फोन करतात ना गुप्तपणे. हो म्हणजे काय, किती जण फोन करतात. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा सगळेच फोन करतात. काय म्हणून? काही नाही, करता ते योग्य आहे. आमच्याकडनं काय मदत लागली तर सांगा. उघडपणे आम्ही काही येऊ शकत नाही. परंतु तेच कशाला? अनेक शासकीय अधिकारी येऊन भेटून गेले, अनेक पोलीस खात्यातले लोक येऊन भेटून गेले, सगळेच येऊन भेटून. दुसरा एक मुद्दा, तुम्ही तुमचं पत्र जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये तुमची वेबसाईट आणि टेलिफोन नंबर जाहीर केले. लोकांनी काही प्रतिसाद दिला? प्रचंड. आता मुलुंडला झालेलं जे आंदोलन होतं तो आता नाही का इन्कम टॅक्स आंदोलन झालं भरतीचं मुलुंडला, तो टेलिफोनच आला होता. त्याच्यावरतीच ते आंदोलन झालं. अशा अनेक गोष्टी लोकांनी पाठवलेल्या आहेत. त्याच्यावरती अनेक लोकांना सांगितलं आमच्या कामं चालू आहेत. या एका मुद्द्याच्या पलीकडे म्हणजे तुम्ही मगाशी बोलताना असं म्हणालात की शेती आहे, उद्योग आहे, या सगळ्या क्षेत्रावर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विचार केलेला आहे आणि बोललेला आहे, पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी न झाल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. तुम्ही सांगा की महाराष्ट्राबद्दलचं, समृद्ध महाराष्ट्राबद्दलचं तुमचं स्वप्न काय? हे कसं आहे माहितीये ना, एक तुम्ही ज्यावेळेला विषय लावून एक वेगळ्या प्रकारचं आक्रमण आहे. ते आक्रमण मी थोपवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते थोपवत असताना त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते पसरलेलं आक्रमण आहे. त्यावेळेला मुद्दा तोच निघणार. ती गोष्ट ज्यावेळेला करणार त्यावेळेला तुम्ही म्हणणार अरे तुझ्याकडे त्याच्याबद्दल काय आहे की नाही, मग तुम्ही ते केलं की ते अरे ह्याच्याबद्दल काय आहे की नाही. ह्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये इतके प्रश्न उपस्थित करून ठेवलेले आहेत की एकाने जर समजा एखादा मुद्दा जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो सोडला की म्हणणार सातत्य नाही, तो धरला की म्हणणार तेच बोलतो, युटर्न मारला म्हणून. युटर्न मारला बरं का. त्याच्यामुळे मला जे करायचं ते मी करतोय.
समोरच्यांना कोणाला त्याच्यामध्ये काय वाटो किंवा काय वाटो, मराठी माणसाला ह्याच्यामध्ये समाधान मिळतंय ना, तो स्वाभिमानाने जगतोय ना, त्याला बरं वाटतंय ना. नाही, मी तुम्हाला वेगळं विचारत होतो. समृद्ध महाराष्ट्राचं तुमचं काय स्वप्न आहे? म्हणजे टुरिझम पासून तुम्ही मागे एकदा टुरिझम बद्दल बोलला होता. शेती आहे, उद्योग आहे, आज काय? आता आम्ही जी अकादमी जी उभी केलेली आहे, या अकादमीमध्ये ह्याच सगळ्या क्षेत्रांचं काम चालू आहे. की उद्या कसं होतं की उद्या टुरिझम असेल किंवा शेती असेल किंवा पाणी असेल, मग पाणी ते इरिगेशनचं असेल, पिण्याचं पाण्याचं असेल, इंडस्ट्रीला लागणारं असेल, इतर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचं काम त्या अकादमीमध्ये चालू आहे. ज्यावेळेला निवडणुका येतील त्यावेळेला आम्ही आमचं काम लोकांसमोर, जनतेसमोर ठेवू. आम्ही काय काय केलं आणि काय काय करू इच्छितो. या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अत्यंत तल्लख, अत्यंत आशा वाटावी, अत्यंत उमदे वाटावे असे काही नेते होऊन गेले आणि कोणत्याही नेत्याचा उदय झाला तेव्हा जनतेला खूप वाटलं की हा आपल्यासाठी काहीतरी करेल, हाच एक आहे जो लढेल, अंधेरे में एक प्रकाश वगैरे असं असंख्य वेळा वाटलं. प्रत्येक वेळेला शेवटी त्याचा प्रकाश वेगळ्या दिशेने गेला आणि जनता मात्र अंधारात राहिली. आज पुन्हा एकदा एका मोठ्या सेक्शनला, एका मोठ्या महाराष्ट्राच्या भागाला असं वाटतंय की राज ठाकरे काहीतरी करतील. आता मला सांगा की तुम्हाला या अगोदरच्या, म्हणजे तुम्ही एक जनतेच्या भूमिकेतनं विचार केला किंवा मी माध्यम प्रतिनिधी आहे, माझ्या भूमिकेतनं जर तुम्ही विचार करायचा ठरवला, तर या प्रकारच्या निराशा केलेल्या नेत्यांची, उमद्या नेत्यांची, हुशार नेत्यांची, बुद्धिमान नेत्यांची, आक्रमक नेत्यांची एक मालिका इतिहासात असताना तुमच्यावर विश्वास ठेवावा आणि महाराष्ट्र कुणाचा असं म्हटल्यावर तो माझा असं म्हणून, तुमचा असं म्हणून जनतेने तुमच्या बरोबर यावं, असं काय आहे तुमच्याकडे? मला असं वाटतं की असं काय आहे हे लोकांनी शोधावं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत असतो आणि करतोय. मला जे मनाला वाटतं ते मी बोलतोय. वाटेल ते बोलतोय अशातला भाग नाही, पण मला जे मनाला वाटतंय ते मी बोलतोय. आणि आता काही 60 वर्ष इतक्या लोकांवरती विश्वास ठेवला, आता एकदा माझ्यावर विश्वास ठेवून बघा. अजून काय सांगू शकतो मी? येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये 48 जागा, मगाशी तुम्ही उल्लेख केला 48 कणाहीन लोक वगैरे असं तुम्ही म्हणालात. तुम्ही किती कणा असलेली माणसं पाठवू इच्छिता लोकसभेत? मला पहिले कणे तपासून पाठवेन मी. म्हणजे 48 आहेत म्हणून मी 48 पाठवायचे बरं का, आणि ते पिसलेल्या पाठकण्याचे असल्या काही गोष्टी करायच्या नाही मला. प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचा आवाज तिकडे संसदेमध्ये उमटवणारा तशा प्रकारचा तरुण हा मला तिकडे पाठवायचा आहे. तो तपासूनच पाठवेन मी. तो त्या योग्य असेल तरच मी ती निवडणुकीची सीट लढवीन, नाही तर लढवणार नाही. झाला तेवढा तमाशा खूप झाला. आता जे काही करायचं असेल ते योग्य करावं. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये 288 जागा आहेत विधानसभेच्या. तुम्हाला म्हणजे स्वप्न म्हणून हा प्रश्न विचारतोय, कारण हा कार्यक्रम आहे महाराष्ट्र कुणाचा याच नावाचा आहे. त्यामुळे स्वप्न म्हणून तुम्हाला पूर्ण सत्ता हस्तगत करायची आहे, अंशतः करायची आहे, का अजून पुढच्या निवडणुकांपर्यंत तुम्हाला थांबायचं? नेमकं तुमच्या डोक्यात काय आहे? जेव्हा कधी सत्ता येईल त्यावेळेला ती पूर्ण सत्ता हातामध्ये हवी. म्हणजे जेव्हा कधी महाराष्ट्रातली जनता ठरवेल की आता यावेळेला राज ठाकरे, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण सत्ता माझ्या हातात द्यावी, तरच मला जे महाराष्ट्रामध्ये करायचं ते मी करू शकीन. नाहीतर ह्याच्या दाढीला हात लाव, त्याच्या काहीतरी हातात हात घाल, ह्याला काहीतरी गॅलरीमधनं डोळा मार, हे मला जमायचं नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की बराक ओबामांचं आता खूप चाललेलं आहे अमेरिकन इलेक्शनमध्ये. डेमोक्रॅट जे बराक ओबामा, त्यांच्याबाबत सगळ्या गोष्टी चांगल्या बोलल्या जातात आणि त्यांच्याबद्दल एक मुद्दा बोलला जातो जो तुमच्याबद्दलही बोलला जातो. प्रशासकीय अनुभव काय, हा मुद्दा बोलला जातो. तुम्ही याला काय उत्तर द्याल की तुम्ही आणि तुमचे सहकारी यांना प्रशासकीय म्हणजे फाईल पाहणे, फाईल समजून घेणे, त्याच्यावर कार्यवाही करणे आणि अंमलबजावणी करणे, याला एक प्रशासकीय अनुभव लागतो, तो काय? प्रशासकीय अनुभव ज्यांना होता त्यांनी काय केलं? जे इतकी वर्ष झाले आपण त्यांना असं म्हणतो की प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे होता. मग प्रशासकीय अनुभव ज्यांच्याकडे होता, आता जाऊन दे मला टीव्ही चॅनलवरती आहे म्हणून, त्यांनी काय उपटली? काय केलं? काय प्रशासकीय अनुभव आहे? मग माझ्या कार्यकर्त्यांकडे प्रशासकीय अनुभव नसेल, शिकतील. म्हणून मग अशी म्हटलं ना, 60 वर्ष गेलीच ना, म्हणजे 3 पिढ्या गेल्याच आहेत ना. एकदा विश्वास ठेवायचा, अजून काय होऊ शकतं? हिंदुत्व आणि त्या गोष्टींचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील माझी. मला नुसता सत्तेचा सोस नाहीये.
हे प्रशिक्षण चालू आहे, पूर्ण झालेलं आहे का नाही, होणार आहे? अजून नाही, होणार आहे. कारण आता द्यायला सुरुवात केली की सगळ्यांना वाटायचं यायला तिकीट वाटप सुरू झालं की काय, त्याच्यामुळे आता शांत राहिलेलं बरं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमचा काय मत आहे? कारण तुम्ही बराच काळ हिंदुत्ववादी असं म्हणवून घेणाऱ्या पक्षामध्ये काढलं आणि आपल्या संज्ञा ज्या मानल्या जातात राजकारणामध्ये की धर्मांध आणि धर्मनिरपेक्ष असे दोन पक्षाच्या गट मानले जातात, तर हिंदुत्वाची ही जी भूमिका आहे त्याच्याबद्दल तुमचं काय? मला असं वाटतं मी पहिल्या माझ्या सभेमध्ये ही गोष्ट मांडली होती की हिंदुत्व हे जर राष्ट्रीयत्व आहे तर मला राष्ट्रीयत्व मला मान्यच आहे. पण हिंदुत्व नाही. पण हिंदुत्व म्हणजे काय? म्हणजे फक्त मुसलमानांना विरोध? प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्र देशावरती ज्या पद्धतीचं संकट आहे आतंकवादाचं, आतंकवादाला माझाही विरोधच आहे ना, त्याला काय प्रोत्साहन देणार? म्हणजे विषय आहे तो राष्ट्रीयत्वाचा. आज जे काही मुस्लिम आतंकवाद, लॉ अँड ऑर्डरचा, आज मुस्लिम आतंकवाद ज्या पद्धतीने आज जगभर चालू आहे तसा आज देशामध्ये पण चालू आहे, तो ठेचलाच पाहिजे. तिकडे कोण कुठच्या धर्माचा आहे ह्याचा काही संबंध येत नाहीये. पण केवळ या धर्माचा आहे म्हणून विरोध करू नये. पण संबंध काय त्याचा? म्हणजे आज ज्या वेळेला RDX ज्या वेळेला आपल्या समुद्र किनाऱ्यावरती उतरलं गेलं त्यावेळेला उतरवून घेणारे आणि त्यांना त्यातल्या काही जणांना माहिती असणारे बरेचसे हिंदू पण होते. त्यांचं काय करायचं? प्रश्न हा हिंदू मुस्लिम वगैरे हा विषय नाहीये. प्रश्न असा आहे, हा राष्ट्रवादाचा विषय, लॉ अँड ऑर्डरचा विषय आहे, कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे, जे टॅक्स पेअर आहेत जे इथे राहतात त्यांचा हा विषय आहे आणि त्यांची सुरक्षा ही महत्वाची गोष्ट आहे. अखेरचा प्रश्न विचारतो. तुम्ही पहिल्या सभेत असं म्हणलं होतं की तुम्ही बोलत राहाल आणि तुम्ही बघत राहाल, म्हणजे तुमच्या विरोधकांना उद्देशून, आणि आम्ही हा म्हणता महाराष्ट्र पादाक्रांत करू. त्या पादाक्रांत शब्दावर नंतर गोविंद तळवलकरांनी खूप आक्षेप घेतला होता, ते आत्ता आपण बाजूला ठेवू. पण हा म्हणता पादाक्रांत करू याचा तुमचा अर्थ असा की महाराष्ट्र जिंकू निवडणुकांच्या माध्यमातून. किती काळ लागेल असं तुम्हाला वाटतं? हे बघा, मी माझं काम करतोय, मी माझं काम करत पुढे जाणार, माझे विचार समोर मी मांडत जाणार, माझ्या संकल्पनेतल्या महाराष्ट्राची कल्पना मी मांडत राहीन. ज्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या त्या वेळेला जनता ज्या पद्धतीने मला पाठिंबा देईल त्या पद्धतीने मी पुढे सरकत जाईन. तुम्हाला यश मिळेल अशी खात्री आहे? 100%. तुम्ही खास इथे आलात आणि अँग्री यंग मॅन अशा तुम्हाला तो मगाशी मी जो उल्लेख केला त्यांनी किताब दिलेला आहे आणि आज महाराष्ट्र कोणा साम TV साठी महाराष्ट्र कोणाच्या या खास कार्यक्रमामध्ये तुम्ही स्टुडिओमध्ये आलात. सर्वसाधारणपणे तुम्ही स्टुडिओमध्ये जाऊन इंटरव्ह्यू देत नाही आणि तुम्ही हल्ली इंटरव्ह्यूज देताना दिसत नाहीत खरं तर. त्याची काही कारण असो, पण तुम्ही आमच्यासाठी खास आलात आणि साम TV वर हा इंटरव्ह्यू दिलात आणि महाराष्ट्रासंबंधीचं तुमचं स्वप्न, तुमच्या भावना आणि कशपणे तुम्ही व्यक्त केलात आणि त्याचे सर्व पैलू आमच्या समोर मांडलेत. महाराष्ट्र कोणाचा मध्ये तुम्ही आलात त्याबद्दल आणि हे सगळं मांडलं त्याबद्दल तुम्हाला आमच्यातर्फे धन्यवाद. हे होते राज ठाकरे. महाराष्ट्रामध्ये 8 असे नेते महाराष्ट्र कोणाचा मध्ये आम्ही निवडले, ज्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये काही घडवण्याची धमक दाखवलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रावर ते खोल परिणाम घडवू शकतात. हे 8च का, हेही आपल्याला कळेल महाराष्ट्र कोणाचा मध्ये. आपण पाहत राहा महाराष्ट्र कोणाचा. महाराष्ट्र कोणाचा च्या या भागातली ही मुलाखत जशीच्या तशी तुम्ही उद्याच्या सकाळमध्ये वाचू शकाल. केवळ जशीच्या तशी मुलाखत नव्हे तर अजून काही वैशिष्ट्यांसह अनएडिटेड. वाचायला विसरू नका उद्याचा सकाळ. महाराष्ट्र कोणाचा .blogspot.com यावरही तुम्ही ही मुलाखत वाचू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला त्यावर कळवू शकता.